गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वराय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वराय. गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमः शिवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवाय. सुखदेवांनी राजा परीक्षितांना भगवान श्री हरिनारायण यांच्या परशुरामाची कथा सांगितल्यानंतर पुरुरवाच्या वंशातील ययाती राजाची कथा राजा परीक्षिताला सांगतात. ते म्हणतात, पुरुरवाच्या वंशातील नहुस राजाला इंद्रपद प्राप्त झाले, परंतु त्याने इंद्राची जी पत्नी आहे शची, तिची अभिलाषा बाळगल्यामुळे ब्राह्मणांनी त्याचे जे इंद्रपद होते ते इंद्रपद काढून घेतले आणि त्याला शाप दिल्यामुळे तो अजगराच्या योनीला प्राप्त होतो. या नहुस राजाला 6 पुत्र होते. त्यातील एक पुत्र म्हणजे ययाती आणि या ययातीला नहुस राजाला अजगराचा जन्म प्राप्त झाल्यानंतर राज्यपद प्राप्त झाले. ययातीचा विवाह शुक्राचार्यांची कन्या देवयानी हिच्या बरोबर झालेला आहे. आणि देवयानी बरोबर दैत्यराज वृषपर्वा यांची गर्विष्ठ कन्या शर्मिष्ठा ही दासी म्हणून देवयानी बरोबर आलेली होती. देव आणि शर्मिष्ठा यांच्यामध्ये घडलेल्या
मान अपमान नाट्यांमुळे मान अपमानाचा जो प्रश्न असतो तो प्रश्न म्हणजे फार विचित्र. प्रत्येक मनुष्य हा मानाच्याच पाठीमागे लागलेला असतो. प्रत्येक मनुष्याला मानाचीच अपेक्षा असते. शुक्राचार्यांनी आपली कन्या देवयानी ही ययाती याला सुपूर्द केल्यानंतर शुक्राचार्य आपली मुलगी देवयानी हिला तिच्या सासरी सोडून परत निघाल्यानंतर ही गोष्ट जेव्हा वर्ष परव्याला कळते तेव्हा तो शुक्राचार्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु शुक्राचार्य म्हणतात, जर तू देवयानीचे म्हणणे मान्य करत असशील तर मी परत येईन. तेव्हा शुक्राचार्यांची मुलगी देवयानी हिने घडलेला सर्व प्रसंग राजा वर्ष परव्याला सांगितला. शर्मिष्ठा आणि तिच्या सख्यांनी तिला वस्त्रहीन अवस्थेत विहिरीत कसे ढकलून दिले याबाबत सांगून देवयानी म्हणते, शर्मिष्ठा आणि तिच्या सख्या ज्यांनी मला विहिरीत ढकलून दिले त्या सर्वांनी माझी दासी म्हणून राहिले पाहिजे. मी जेव्हा सासरी जाईल तेव्हा शर्मिष्ठासह त्या सर्वजणी माझ्यासोबत दासी म्हणून आल्या पाहिजेत. देवयानी आणि ययाती राजा यांचा विवाह झाल्यावर राजकन्या असलेल्या शर्मिष्ठेसह तिच्या सख्या दासी म्हणून तिच्या बरोबर सासरी आल्या. देखण्या आणि बलशाली असलेल्या ययाती राजावर जी देवयानीची दासी म्हणून आलेली शर्मिष्ठा हिचेही मन त्या ययाती राजावर गेले आणि ती मनोमन ययाती राजावर प्रेम करत होती. देवयानी जेव्हा प्रसूत झाली तेव्हा शर्मिष्ठेने ययाती राजाची सेवा करून त्याचे मन आपल्याकडे वळवून घेतले
आणि ययातीने शर्मिष्ठेशी गुप्त विवाह करून तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. ययाती आणि शर्मिष्ठा यांच्यातील संबंध जेव्हा देवयानीला कळतात तेव्हा ती आपले वडील शुक्राचार्याकडे जाते. तिची समजूत काढण्यासाठी, आपल्या पत्नीची समजूत काढण्यासाठी राजा ययाती हा शुक्राचार्याकडे आपल्या पत्नीकडे जातो. तेव्हा शुक्राचार्य ययाती राजाला, तू वृद्ध आणि जर्जर होशील, तू माझ्या मुलीला धोका दिला आहेस, असा शाप देतात. तेव्हा ययाती राजा शुक्राचार्यांना विनवणी करून, प्रार्थना करून क्षमा मागतो. तेव्हा शुक्राचार्य ययाती राजाला उशाप देतात की जर तुझे पुत्र तुला स्वखुशीने तारुण्य देतील, त्यांना तुझे म्हातारपण दे. वृद्ध झालेला ययाती राजा हतबल होऊन आपल्या पुत्राकडे येतो आणि पुत्रांना आपली झालेली घटना कळवतो. तेव्हा कोणीही पुत्र त्याला आपले तारुण्य देण्यास तयार होत नाही. त्याच्या पुत्रापैकीच तेथे एक हजर असलेला पुत्र पुरुरवा तेथेच थांबला. तो म्हणतो, बाबा, पितृऋण फेडण्याची हीच मला मोठी संधी मिळालेली आहे. आपल्या वडिलांना म्हणतो, हे बाबा, तुमच्यामुळे मला या शरीराची प्राप्ती झाली आणि हे माझे जे शरीर आहे हे तुमचेच आहे. तुमची माझ्यावर कृपा झाली तर मला परमपदाची प्राप्ती होईल. पुरुने पुत्र हे कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात हेही सांगितले. पुरु म्हणतो, आपल्या पित्याच्या मनातील इच्छा ओळखून, आपल्या पित्याच्या मनातील इच्छा ओळखून वागणारा पुत्र म्हणजे उत्तम पुत्र असतो. आणि पिता जो सांगेल त्याची आज्ञा समजून त्याप्रमाणे वागणारा पुत्र म्हणजे मध्यम असतो. पित्याची आज्ञा ही अनिच्छेने इच्छा नसताना पाळणारा पुत्र हा अधम पुत्र असतो. आणि पित्याची आज्ञा न पाळणारा जो पुत्र, त्याला पुत्र न समजणेच योग्य. पुरुने आपले तारुण्य आपल्या वडिलांना दिले आणि त्यांचे वृद्धत्व आपण घेतले. ययाती राजाने देवयानीसह वर्षानुवर्ष संसार केला. त्याने आपल्या पत्नीसोबत सर्व प्रकारची सुख भोगलेली आहेत. अनेक यज्ञ केले, दान धर्म केले आणि तो या पृथ्वी तलावरील चक्रवर्ती सम्राटही झाला. ययाती राजा एक दिवस उपभोग घेत घेत
आत्मा विस्मृतीतून जागा होतो आणि त्याला वस्तुस्थितीचे भान होते. वासना आणि विषय यांचे भोग हे कधीही न संपणारे आहेत याची जाणीव राजाला होते. आणि त्याच्या मनामध्ये विरक्तीचे विचार घोळून आपल्या ब्रदत्वाची आठवण होते. तेव्हा त्याला आपला मुलगा पुरुची आठवण येते आणि तो त्या आपल्या मुलाकडे जातो आणि मनाने निवृत्त झालेल्या ययातीने आपला मुलगा पुरू यास मी दिलेले व्रतत्व मला परत दे अशी आज्ञा केल्यानंतर पुरू हा आपल्या पित्याला त्यांच्या आज्ञेप्रमाणे वडिलांचे व्रतत्व त्यांना परत करतो. ययातीने मग अनेक वर्ष योगाभ्यास करून भगवंताच्या चरणी आपले मन लीन करून आपले जे कारण शरीर आहे ते भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन केलेले आहे. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवाय. हे नाथ नारायण वासुदेवाय. हे नाथ नारायण वासुदेवाय. हे नाथ नारायण वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवाय. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. 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 राधा रमण हरि गोविंद. राधा रमण हरि गोविंद. राधा कृष्ण हरि गोविंद. राधा रमण हरि गोविंद.
कृष्ण हरी गोविंद गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोविंद राधा